आज तर प्रत्येकाच्या घरामध्ये एकादशी आणि दुप्पट खाशी अशीच कहाणी चालू असणारी. तर आमच्या घरामध्ये तेच चालू होतं. संध्याकाळच्या वेळेला आमच्या एरियामध्ये ना अशी दिंडी आलेली होती. पंढरपूरला नाही जाता आलं, पण इथल्या इथे का होईना दिंडीचं दर्शन घेतलं. एकच दिवसाचा उपवास पण सगळ्यांना होता, त्यामुळे ना कालच प्लॅन करून ठेवलेला होता. सकाळी खिचडी आमटी बनवूया, संध्याकाळच्या वेळेला छान असे धिरडे आणि उपवास सोडताना वरण भात. तर असं कालच मी प्लॅन करून ठेवलेलं होतं. मग काय, सकाळी तर खिचडी वगैरे केली, तुमच्यावर शेअर पण केलं आणि संध्याकाळच्या वेळेला आहे ना छान भगरीचे धिरडे बनवले होते. त्यासाठी आम्ही भगर सकाळीच आहे ना भिजत घातलेली होती. 4 वाजेपर्यंत भगरीला छान असं भिजून दिला आणि त्यानंतर भिजलेल्या भगरमध्ये ना शेंगदाणे, हिरवी मिरची आणि उकडलेले बटाटे हे सगळं टाकून आहे ना त्याला मिक्सरमधनं बारीक करून घेतलं. 2-3 तास त्याला तसंच ठेवलं. व्यवस्थित भिजल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मस्त असे धिरडे बनवले. खूप जणांचे भगरीचे धिरडे ना लगेच तुटले जातात. पण पीठ व्यवस्थित भिजून जर दिलं ना तर ते अजिबात तुटत नाही. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कुणाकुणालाही भगरीचे धिरडे खायला आवडतात ते पण कमेंट करून सांगा. सध्या इतका पाऊस सुरू आहे ना, त्यामुळे मुलांना 2-3 दिवसापासून ना स्कूलला सुट्टीच होती. त्यामुळे ना त्यांचं फक्त खेळण्याचं काम चालू होतं. आता एक्झाम पण संपली, त्यामुळे अभ्यासाला पण काही बसवता येत नव्हतं. मुलं आताच घेऊन आली, त्यांना भूक सुद्धा लागलेली होती, कारण त्यांनी आज पहिल्यांदाच मनापासून आषाढी एकादशीचा उपवास पकडला. आधी मला वाटलं काय मुलं खिचडी वगैरे खाण्यासाठी म्हणतात आणि नंतर पुन्हा भाजी-पोळी किंवा काही चटर खातात. पण आज असं काहीच झालं नाही. मुलांनी मनापासून उपवास पकडला होता, स्वतःहून बोलले होते, त्यामुळे मी पण त्यांना सपोर्ट केला. तर मस्त गरमागरम धिरडे, आमटी, दह्याची चटणी हे सगळं त्यांना खायला दिलं आणि मी पण त्यांच्याबरोबरच आहे ना गरमागरम धिरडे बनवत पण होते आणि हे धिरडे भाजण्यासाठी जरा वेळ लागतो. त्यामुळे इकडे येऊन आहे ना मस्त टीव्ही बघत-बघत खात पण होते. आता आपल्याला दुसरं कोणी आणून तर नाही देणार आहे गरमागरम धिरडे आणि कोणी खाऊ पण घालणार नाही. त्यापेक्षा असंच आपलं केलेलं बरं. तुम्ही असंच करत असाल. आज तर रेन लिलीला सुद्धा आहे ना खूप छान अशा फुलं आलेले होते. सकाळी विठू माऊलीसमोर लावलेला दिवा अजूनही तेवत होता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.